एका अज्ञात मृतदेहाने संपूर्ण जिल्हा हादरला. पोलिसांनी तपास केला. आरोपी म्हणून एका बापाला आणि भावालाच अटक केली. त्यांच्यावर स्वतःच्या मुलीचा हत्येचा आरोप ठेवला गेला. पण काही दिवसांनी जे घडलं त्याने संपूर्ण पोलीस यंत्रणेलाच हादरा बसला. कारण ज्या मुलीला मृत घोषित करण्यात आलं होतं तीच मुलगी थेट पोलीस ठाण्यात जिवंत पोहोचली आणि रडत रडत म्हणाली, माझ्या निष्पाप वडिलांना आणि भावाला सोडा. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण? पोलिसांच्या तपासात इतकी मोठी चूक कशी झाली जाणून घेऊया संपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार मंडळी, मी उमेश शिटणारे आणि आपण पाहता विदर्भ लाईव्ह. जळगाव जामोद तालुक्यातील राजवेरा शिवारात काही दिवसांपूर्वी एका तरुणीचा शीर नसलेला आणि छन्न विछिन्न अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. तपास सुरू असतानाच स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत मध्य प्रदेशातील बरामपूर येथून एका तरुणीच्या वडिलांना आणि भावाला अटक केली होती. पोलिसांनी दावा केला की या दोघांनीच आपल्या मुलीचा आणि बहिणीचा खून केला आहे. मात्र गुरुवारी या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळालं. कारण ज्या मुलीच्या हत्येप्रकरणी बाप आणि भावाला अटक करण्यात आली होती तीच मुलगी थेट बरामपूर पोलिसांच्या सखीवन स्टॉप सेंटरमध्ये जिवंत हजर झाली. तिने पोलिसांसमोर भावनिक साथ घालत सांगितलं, मी जिवंत आहे, माझ्या वडिलांना आणि भावाला सोडा. या एका घटनेने पोलिसांच्या तपासावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कोणताही ठोस फॉरेन्सिक पुरावा नसताना पोलिसांनी दोन निष्पाप व्यक्तींना अटक कशी केली? मृतदेहाची ओळख निश्चित न करता तपास इतक्या घाईत का करण्यात आला? सर्वात धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांनी घेतलेला कथित कबुली जबाब. जर मुलगी जिवंत होती तर मग कबुली जबाब आला कुठून? आरोपींवर दबाव टाकण्यात आला होता का? मानसिक छळ किंवा मारहाण करून जबाब लिहून घेतला गेला का? असे गंभीर प्रश्न आता उपस्थित होत आहेत. जर ती मुलगी स्वतः समोर आली नसती तर कदाचित तिचे वडील आणि भाऊ आयुष्यभर खुनी म्हणून जगले असते. एका चुकीच्या तपासामुळे दोन निष्पाप व्यक्तींचं आयुष्य उद्ध्वस्त होण्याची वेळ आली होती. दरम्यान या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षकांनी उच्चस्तरीय चौकशीचे संकेत दिले आहेत. पण आता संपूर्ण जिल्हा एकच प्रश्न विचारतोय, राजवेरा शिवारात सापडलेला तो मृतदेह नेमका कोणाचा होता? आणि पोलिसांच्या तपासात एवढी मोठी चूक झालीच कशी?